परंतु या वॉरचा परिणाम ह्या ठिकाणी झालेला आहे। जे मोठमोठे पोर्ट्स आहेत, गुजरातमधले असेल, पोर्टबंदरमधले असेल, मुंबईमधले असेल, कोचीनमधला असेल, चेन्नईमधला आहे, वायझॅकमधला आहे, किंवा जे इंडस्ट्रियल झोन्स उभे राहिलेले आहेत, या सगळ्या इंडस्ट्रियल झोन्समधला कामगार जो आहे तो आपल्या घरी जायला निघालेला आहे। ज्याला म्हणता येईल की ले ऑफ, ज्याला असं म्हणता येईल, हा ले ऑफ मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी झालेला आहे। तेव्हा हा घरी जाणारा माणूस आता विचारतो आहे की बा युक्रेन वॉर ज्या नरेंद्र मोदीने थांबवलं, तो आता असणारा इस्रायल इराण वॉर का थांबवत नाही आहे आणि भारतीयांना जो त्रास होतो आहे त्याच्यापासून का थांबवत नाही, हा असणारा सवाल तो करत चाललेला आहे। जे काही रिपोर्ट्स यायला लागलेले आहेत त्या प्रमाणात असणारं डिझेल पेट्रोल याचंसुद्धा रॅशनिंग करावं लागणार आहे। बँका ज्या आहेत त्या बँकांमधला असणारं पैसे काढायला आपण जर गेलात, 10,000 15,000 काढायचे असेल तर ते ताबडतोब मिळतात, पण त्याच्यापेक्षा मोठी अमाऊंट असेल तर दुसऱ्या दिवशी या म्हणून बँक त्या ठिकाणी सांगते। तेव्हा एकंदरीत हा जो वॉर आहे, US इस्रायल आणि इराण हा जो वॉर आहे तो भारताला फार मोठ्या प्रमाणात असणारं त्या ठिकाणी नुकसान पोचवतो आहे अशी परिस्थिती आहे आणि त्याला कंट्रोल करण्यासाठी हे शासन काहीच करत नाही अशी असणारी परिस्थिती आहे। आपण आत्तापर्यंत असणारं इराणबरोबर होतो आणि त्याच्याचबरोबर इस्रायल संबंधीसुद्धा आपले संबंध चांगले होते, परंतु ह्या वॉरमध्ये एकंदरीत असं दिसतं आहे की आपण इराणला सोडलेलं आहे आणि इस्रायलच्या बाजूने गेलो अशी असणारी परिस्थिती आहे। हा निर्णय पार्लमेंटने घेतला असता तर मी अधिक महत्त्वाचं त्याच्यामध्ये मांडलं असतं, परंतु हा निर्णय पार्लमेंटने घेतला नाही, तर हा निर्णय जो आहे तो एक्झिक्युटिव्हने घेतलेला आहे आणि तो देशाच्या हिताचा आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही। नॉन अलाइनमेंट म्हणून आपण असणारं जी फॉरेन पॉलिसी आतापर्यंत फॉलो करत आलो होतो की आम्ही कोणाच्याच बाजूने नाही आणि कोणाच्या विरोधातही नाही, असं जे आपलं धोरण होतं त्याला त्याग दिलेला आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आणि त्याचा असणारा परिणाम आपल्याला दिसेल अशी असणारी परिस्थिती आहे। दुसऱ्या बाजूस आपल्याला असं दिसतंय की जे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये घडलं की 6 नंतर 75-76 लाख मतदान करण्यात आलं, त्याच पद्धतीने निर्मला सीतारामन यांचे असणारे यजमान जे आहेत डॉक्टर प्रभाकरन यांनी आंध्र प्रदेशच्या संदर्भातलं असणारं विधान त्या ठिकाणी केलं आहे की रात्री 9 नंतर ते 2:30 वाजेपर्यंत मतदान झाले असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि एकंदरीत तो निकालसुद्धा मॅन्युप्युलेटेड निकाल आहे असं त्यांच्या रिसर्च पेपरमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे। ही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे आणि म्हणून आसाममध्ये काँग्रेस, वेस्ट बेंगॉलमध्ये ममता बॅनर्जी, तामिळनाडूमध्ये असणारं विजयन आणि स्टॅलिन आणि त्याच्याचबरोबर केरळामध्ये काँग्रेस आणि लेफ्ट पार्टीज यांनी दक्षता बाळगणे हे महत्त्वाचं आहे। जे काही 2 इलेक्शन्समध्ये घडले ते जर पुन्हा ह्या इलेक्शन्समध्ये घडले तर कदाचित निकाल जो आहे
तो अशा पद्धतीने राहू शकतो असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. तामिळनाडूमध्ये एकंदरीत 234 असेंब्लीच्या जागा आहेत. त्याच्यापैकी भारतीय जनता पक्षाचे असणारे मित्रपक्ष AIDMK यांना 150 जागा येऊ शकतात. BJPला तिथे असणाऱ्या 25 जागा येऊ शकतात. उरलेल्या जागा ज्या आहेत काँग्रेस, DMK आणि विजय यांच्यामधल्या त्या ठिकाणी वाटण्यात येतील. केरळामध्ये जे आहे कोण येईल सत्तेवरती ते सांगता येत नाही, म्हणजे CPM आणि डाव्या काँग्रेसपैकी. परंतु एक निश्चित तिथे सांगता येईल की ज्या आकडेवारीच्या ह्याच्यावरनं केरळामध्ये किमान 15 जागा या BJPच्या येऊ शकतात अशी असणारी परिस्थिती आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्र आणि आंध्रामध्ये जे घडलं त्याच्यावरनं आसाममध्ये 126 जागा आहेत. तिथे BJP 90 किंवा 92 जागा येऊ शकते. वेस्ट बेंगॉलमध्ये 294 जागा आहेत. त्याच्यापैकी मागच्या निकालावरनं आणि जे काही मॅन्युप्युलेशन झाले त्याच्यावरनं BJP ह्या असणाऱ्या 180 ते 200पर्यंत जागा येऊ शकतात अशी परिस्थिती आहे. पाँडिचेरीमध्ये 10 BJP आणि 10 अलायन्स पक्ष 30पेक्षा येऊ शकतात अशी असणारी परिस्थिती आहे. हे निकाल मॅन्युप्युलेशनच्या पद्धतीवरती आम्ही असणारं वर्कआउट केलेलं आहे. हे जर होऊ द्यायचं नसेल तर काँग्रेसने आसाममध्ये, ममता बॅनर्जीने वेस्ट बेंगॉलमध्ये, स्टॅलिनने, मी असं म्हणेन की आणि विजयन ह्या दोघांनी तामिळनाडूमध्ये दक्षता घेतली आणि तिथल्या रिटर्निंग ऑफिसर्सना त्यांनी तंबी दिली की जो इलेक्शन रिटर्न बुकमध्ये ॲनेक्शन 44 जो आहे तो जर तुम्ही व्यवस्थित भरला नाहीत तर तुमच्यावरती कारवाई केल्या जाईल अशा रीतीचा असणारा पक्षाने निर्णय घेतला नाही. तर मी असं म्हणतो आहे की मॅन्युप्युलेशनला फार मोठ्या प्रमाणात पॉसिबिलिटी आहे. तेव्हा राजकीय पक्ष जे आहेत तिथे मॅन्युप्युलेशन होणार नाही, फॉर्जरी होणार नाही याची दक्षता घेऊन हे इलेक्शन पार पाडतील असं मी त्या ठिकाणी अपेक्षा बाळगतो. साधारणतः सांगितलं कोणी, कारण तुम्ही डायरेक्ट दावा करता इतके आकडे येतील. याचं कारण असं आहे की महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशमध्ये रिसर्च करून जे काही आकडेवारी आलेली आहे त्या आकडेवारीच्या जोरावरनं इथे जर मॅन्युप्युलेशन झालं तर हे मॅन्युप्युलेशन कसं होऊ शकतं अशी असणारी परिस्थिती आहे. आता उदाहरणार्थ द्यायचं झालं तर वेस्ट बेंगॉलमध्ये मागच्या निवडणुकीमध्ये TMC आणि BJP यांच्यामधला डिफरन्स आपण जर बघितला तर हा डिफरन्स 5.5% डिफरन्स आहे. आणि त्याच्यामुळे मॅन्युप्युलेशनचे फिगर्स जर आपण त्याच्यामध्ये ॲड केलं तर मी आलेला आकडा हा मी वर्कआउट केलेले फिगर्स जे आहेत ते तितके येतात अशी परिस्थिती आहे. साधारणतः ही EVM मध्ये हेराफेरी आहे की फक्त फॉर्म भरण्यामध्येच हे गडबडी करून मग आकडे करतात, नेमकं काय होतं? माझ्या मताप्रमाणे असणारं ज्या मशीन्स वापरल्या गेलेल्या नाहीत मतदारसंघामधल्या इलेक्शननंतर त्या मशीन्समध्ये चेक केलं पाहिजे असं मी त्या ठिकाणी म्हणेन. का जे काही सिम आहे त्याच्यामध्ये, म्हणजे जसं मोबाईलमध्ये सिम आहे तशा रीतीने EVMमध्ये सुद्धा चिप आहे. ही इलेक्ट्रॉनिक चिप आहे आणि इलेक्ट्रॉनिक आयटम कधीही त्याचा कोड मिळाला तर तो मॅन्युप्युलेट केल्या जाऊ शकतो. तो अगोदर मॅन्युप्युलेट केल्या जाऊ शकतो किंवा नंतर मॅन्युप्युलेट केल्या जाऊ शकतो. त्याच्यामुळे सर्व पक्षाने एकत्र येऊन ज्या अनयूज्ड मशीन्स आहेत रिटर्न म्हणजे मतदारसंघामधल्या
त्याचा चेक झाला पाहिजे, ही जर कडक भूमिका घेतली तर मी असं म्हणेन की ECLचे अधिकारी आणि भारत हेवी इलेक्ट्रिकलचे अधिकारी जे मॅनेज करतात ते अधिक दक्षता राहतील असं मी त्या ठिकाणी मानतो. बाळासाहेब, तुम्ही आत्ता म्हणताय हे सगळे अशा पद्धतीने मॅनिप्युलेट होऊ शकतं, हे महाराष्ट्रातही झालं असं तुमचं म्हणणं आहे. इलेक्शन कमिशनने ते नाही इलेक्शन कमिशनने म्हटलं होतं की असं काही होत असेल तर तुम्ही पुरावे घेऊन आमच्याकडे प्रश्न असा आहे की आम्ही पुरावे घेऊन कोर्टाकडे गेलो होतो. मुंबई हायकोर्टामध्ये पण गेलो होतो आणि सुप्रीम कोर्टामध्ये गेलो होतो. पण दुर्दैवाने जे जजेस होते त्यांनी असणारा तपासण्यापेक्षा जो पक्षकार आहे हा पक्षकार अशा रीतीने पिटिशन कसा दाखल करू शकतो हाच मुद्दा तिथे उपस्थित केला. आणि जे गेले होते चेतन आयरे म्हणून जे गेले होते त्यांनी इलेक्शन कमिशनचंच पत्र घेऊन गेले होते की हा जो ॲनेक्शन 44 आहे प्रत्येक रिटर्निंग ऑफिसरला दाखल करावा लागतो. इलेक्शन कमिशननीच लिहून दिलं की या रिटर्निंग ऑफिसरनी हा ॲनेक्शन 44 सबमिटच केला नाही. जर ॲनेक्शन 44 हा सबमिट केला नाही तर इलेक्शन कमिशन कुठच्या आधारे या निर्णयाला येतं की फ्री आणि फेअर इलेक्शन झालं आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. ॲनेक्शन 44 हा इलेक्शन झाल्या 8 तासामध्ये दाखल करावा लागतो इलेक्शन कमिशनकडे. याच फॉर्मवरती इलेक्शन कमिशन ठरवतं की त्या मतदारसंघातलं इलेक्शन फ्री आणि फेअर झालेलं आहे की नाही त्याच्यावरनं असणारं ठरवतं. तो फॉर्मच नसेल तर मग त्यांनी कुठल्या आधारे ठरवलं हा विचारणारा पिटिशन जी होती तिलाच जजेसने खाली केला अशी स्पष्ट आहे. पोटनिवडणुका होत आहेत, बारामतीमध्ये तुमची काय पक्षाची भूमिका काय आहे? ते एक लक्षात घ्या की अजित पवार महाराष्ट्राचे नेते होते. त्यांचं निधन हे असणारं अत्यंत दुःखदायक निधन आहे. सर्वच जण आणि सर्वच राजकीय पक्ष जे आहेत त्याच्या निधनाने हळहळले अशी असणारी परिस्थिती आहे. परंतु राजकारण हे जे आहे किंवा इलेक्शन हे जे आहे हे घ्यावे लागतात. तेव्हा ही जी नवीन पायंडा पडलेला आहे की जो कोणी गेला असेल त्याच्या मतदारसंघातलं कुटुंबातलं उभं राहिलं तर बिनविरोध निवडून द्यावं असं जो पायंडा पडलेला आहे तो लोकशाहीला धरू नये असं मी त्या ठिकाणी मानत नाही. ज्या कुठल्या राजकीय पक्षांना निवडणुका लढायच्या आहेत ते त्या ठिकाणी लढतील आणि त्या लढल्या गेल्या पाहिजेत असं मी त्या ठिकाणी मानणार आहे. त्याच्यामुळे पाठिंबा कोणाला द्यायचा नाही पक्ष त्या ठिकाणी ठरवेल. तुमच्या पक्षाचा पाठिंबा नसेल ह्या निवडणुकीमध्ये काँग्रेस जर तिथे उमेदवार देत आहे तर त्या अजून काँग्रेसच्या उमेदवारांनी फॉर्म भरलेला नाही त्याच्यामुळे मी काही बोलू शकत नाही. पण तुमची चर्चा झाली, पण हर्षवर्धन सपकाळ आणि तुमच्यात काही चर्चा झाली? नाही, हर्षवर्धन सपकाळ आणि माझ्यात काही चर्चा झालेली नाही. राहुरीमध्ये तुम्ही तो उमेदवार दिलेला आहे? राहुरीमध्ये आम्ही उमेदवार दिलेला आहे. काँग्रेसकडून असणारा एक 8-10 दिवसापूर्वी असणारा निरोप आला होता की आम्ही लढण्याच्या विचारात आहोत. अजून त्यांनी आम्हाला काही कम्युनिकेट केलेलं नाही आहे. जर तुमच्या उमेदवाराला राहुरीमध्ये काँग्रेसने पाठिंबा दिला तर बारामतीमध्ये तुम्ही काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा द्या? त्या जर तर कशाला प्रस्ताव असेल तर विचाराधीन राहील ना. सर, पण निवडणुका लढवत असताना त्यांनी म्हटलंय की अनेक ठिकाणी बिनविरोध झाल्या काही जणांच्या मृत्यूनंतर, तर ही पण व्हावी सुनेत्रा पवारांची. मी त्या कन्सेप्टलाच विरोध आहे की बिनविरोध व्हाव्या या कन्सेप्टलाच विरोध आहे. त्यामुळे घराणेशाही वाढते असं वाटतं?
ते मी घराणेशाही वाढते की न वाढते याच्यापेक्षा लोकशाहीमध्ये लोकांच्या चॉईसला तुम्ही नाकारता कामा नये. मतदाराने ठरवू द्या ना त्यांना कोणाला निवडून आणायचं आहे, कोणाला निवडून आणायचं नाही. राजकीय पक्ष कोण आहेत ठरवणारे की इथं ह्याला निवडून द्या त्याला निवडून द्या. लोकांचा चॉईस तुम्ही मारताय कसं? थँक्यू. देतो. पॉवरफुल पीपल्स. मी आहे. अच्छा विचारतो मराठीत की हिंदीत? मराठी. तुम्ही दिल्लीत आला आहात, काय नक्की विषय आहे तुमच्या दिल्लीचे प्रयोजन काय आहे? युक्रेन रशिया वॉरच्या संदर्भात एक व्हिडिओ त्यावेळेस फिरत होता आणि तो म्हणजे नरेंद्र मोदींनी असणारा तो वॉर थांबवला अशा रीतीचा तो फिरत होता. आत्ताची परिस्थिती असणारं जी आहे, एका बाजूला US, इस्रायल आणि इराण हा जो वॉर आहे, युक्रेनच्या वॉरचा काही परिणाम आपल्या इथे झाला नाही, परंतु या वॉरचा परिणाम ह्या ठिकाणी झालेला आहे. जे मोठमोठे पोर्ट्स आहेत गुजरातमधले असेल, पोर्टबंदरमधले असेल, मुंबईमधले असेल, कोचीनमधला असेल, चेन्नईमधला आहे, वायझॅकमधला आहे, किंवा जे इंडस्ट्रीयल झोन्स उभे राहिलेले आहेत, या सगळ्या इंडस्ट्रीयल झोन्समधला कामगार जो आहे तो आपल्या घरी जायला निघालेला आहे. ज्याला म्हणता येईल की ले ऑफ, ज्याला असं म्हणता येईल, हा ले ऑफ मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी झालेला आहे. तेव्हा हा घरी जाणारा माणूस आता हा विचारतो आहे की बा युक्रेन वॉर ज्या नरेंद्र मोदीने थांबवलं, तो आता असणारा इस्रायल इराण वॉर का थांबवत नाही आहे आणि भारतीयांना जो त्रास होतो आहे त्याच्यापासून का थांबवत नाही हा असणारा सवाल तो करत चाललेला आहे. जे काही रिपोर्ट्स यायला लागलेले आहेत त्या प्रमाणात असणारं डिझेल पेट्रोल याचंसुद्धा रॅशनिंग करावं लागणार आहे. बँका ज्या आहेत त्या बँकांमधला असणारं पैसे काढायला आपण जर गेलात, 10,000 15,000 काढायचे असेल तर ते ताबडतोब मिळतात, पण त्याच्यापेक्षा मोठी अमाऊंट असेल तर दुसऱ्या दिवशी या म्हणून बँक त्या ठिकाणी सांगते. तेव्हा एकंदरीत हा जो वॉर आहे, US, इस्रायल आणि इराण हा जो वॉर आहे तो भारताला फार मोठ्या प्रमाणात असणारं त्या ठिकाणी नुकसान पोचवतो आहे अशी परिस्थिती आहे. आणि त्याला कंट्रोल करण्यासाठी हे शासन काहीच करत नाही अशी असणारी परिस्थिती आहे.